नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. आशू, जर तुला पण रॉनी सर आवडत असतील तर डोळे झाकून त्यांना होकार दे. खूप चांगले आहेत ते. त्यांची गॅरंटी मी घेते. अगं, ते तुला दोन्ही मुलांसोबत ॲक्सेप्ट करायला रेडी झाले होते. म्हणजे त्यांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. ते गोल्ड हार्टेड पर्सन आहेत. अगं, तू विचार कर, जो माणूस त्याच्या बॉसला वाचवण्यासाठी स्वतः गोळ्या झेलू शकतो तर तो त्याच्या लाईफ पार्टनरसाठी किती आणि काय करेल. जानू बोलत होती आणि आशू तिचं एकटक ऐकत होती. पण जानू, त्यांनी तर नकार दिलाय ना आत्ता? आशू मान खाली घालून बोलली. आशू, ते इतकं मोठं कारण नाही आहे त्यांच्या नकार देण्याचं. त्यांना खरं कळल्यावर ते नक्कीच तुला समजून घेतील. आता सध्या ते थोडे नाराज आहेत तुझ्यावर, हर्ट झाले आहेत म्हणून असे वागले असतील. मी त्यांना समजावेन, डोंट वरी, जानू बोलली. तशी आशूने तिला मिठीच मारली. आता पुढे. शर्वी, काय चाललंय तुझं? का अशा फेऱ्या मारत आहेस आणि सतत कोणाला एवढे फोन करत आहेस? शर्वीचे डॅड बोलले. काही नाही डॅड, तुम्हाला लवकरच कळेल मी काय करत आहे ते. त्या अमितने मला, ह्या शर्वी शर्माला नकार दिलाय. त्याला असंच सहजासहजी सोडणार नाही आहे मी. तुम्ही बघाच आत्ता मी काय करते ते. शर्वी खूपच गुरमीत बोलली. असं काय करणार आहेस तू बेटा? शर्वीचे डॅड बोलले. यू जस्ट वेट अँड वॉच डॅड. आत्ताच सांगितलं तर एक्साइटमेंट कशी राहणार? शर्वी खमेंडी हास्य चेहऱ्यावर आणत बोलली. शर्वी, जे पण काही करणार असशील ते नीट विचारपूर्वक कर बेटा. तो अमित राज्याध्यक्ष आहे, हे विसरू नकोस, डॅड तिला समजावत बोलले. असेल तो द अमित राज्याध्यक्ष, पण मी पण इंडस्ट्रीमधली टॉप मॉडेल आहे. मी नाही घाबरत त्याला. त्याने आता माझा शांत स्वभाव पाहिला आहे, पण आत्ता त्याला कळेल की ही शर्वी त्याची कशी काय जिरवू शकते. शर्वी तावातावाने बोलली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. तसं तिच्या डॅडने पण एक सुस्कारा सोडला. अगं किंजल, हा कुणाल कुठे गेलाय? रीमांनी विचारलं. मोठी आई, तो कधी काही सांगून जातो का? जे आज सांगेन, किंजल रागात बोलली. अगं असं कसं? तो मला तर सांगून जातो. बरं ते जाऊ दे. कायाला घे, कधीपासून नुसती डॅडा डॅडा चाललंय तिचं. झोपत पण नाहीये, रीमा बोलल्या. तिला ना 2 धपाटे दिल्याशिवाय ती काही शांत होणार नाही. काय तुला सतत डॅडा हवे असतात ग? आम्ही नाही आहोत का इथे? किंजल कायावर रागवत बोलली. किंजल, अगं लहान आहे ती, तिला काय कळतंय? जरा प्रेमाने वाग तिच्याशी, रीमा बोलल्या. मोठी आई, खरं तर तुम्हीच तिला जास्त लाडावून बिघडवलंय. माझ्या हातात असती तर तिला बरोबर शिकवलं असतं मी. चल ग, आत चल. किंजलने तिला ओढतच बेडरूममध्ये नेलं. आजी आजी, काया रडून ओरडत होती, पण किंजल तिला खेचत घेऊन जात होती. रीमा मात्र हतबल होऊन किंजलकडे पाहत होत्या. त्यांना वाईट वाटत होतं, पण किंजल कायाची आई होती म्हणून ती जो निर्णय तिच्यासाठी घेईन तो योग्यच असेल असं वाटत होतं रीमाना. डॅड, फॅशन इंडस्ट्रीमध्ये उद्या ग्रँड प्रीमियर आहे. तो झाल्यानंतरच आपल्याला ठोस पावलं उचलावी लागतील, कुणाल त्याच्या फोनवरून बोलत होता. तुला जे करायचं आहे ते लवकरात लवकर कर. मला आत्ता इथे सेफ नाही वाटत आहे. सतत कोणाची तरी बारीक नजर आमच्यावर असते असंच वाटतंय. तू लवकर आम्हाला इथून घेऊन जा. जोपर्यंत पोलीस आमच्याकडे पोहोचत नाहीत त्याच्या आधी तू सर्व नीट कर आणि आम्हाला इथून घेऊन जा, मोहन काका बोलले. भीती त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. डॅड, असं काय झालं आहे की तुम्हाला इतकी भीती वाटते? कुणालने विचारलं. आय डोंट नो, पण काही दिवसांपासून खरंच खूप भीती वाटते. नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे असं वाटतंय. म्हणून म्हणतो जे काही करायचं असेल ते लवकरात लवकर कर आणि आम्हाला इथून घेऊन जा, मोहन काका बोलले. येस डॅड, यू डोंट टेक टेन्शन. फक्त उद्याचा दिवस जाऊ दे, मग बघाच मी काय धमाका करतो ते, कुणाल खूपच तोऱ्यात बोलला.
बरं चल, आता मी ठेवतो फोन. बाय. मोहन काका बोलले. येस डॅड, बाय अँड टेक केअर, कुणाल बोलला आणि त्याने एक सुस्कारा सोडलाच होता की त्याच्या कानावर एक भारदस्त आवाज पडला. कोणाशी बोलत होता कुणाल? तो अमितचा आवाज होता आणि ते फुल AC पण त्याला घाम फुटला. हां ब्रो, तू कधी आलास? तो विषय बदलत बोलला. फोन कोणाला केला होता कुणाल? तरी अमित काही त्याचा प्रश्न सोडतच नव्हता. डॅडना, कुणाल बोलला तशी अमितने धारधार नजर त्याच्यावर टाकली. म्हणजे किंजलच्या डॅडशी बोलत होतो. किती दिवस झाले फोन करत नाही म्हणून किंजल रागवत होती, म्हणून आज फोन केला होता त्यांना. कुणाल खूपच नर्वस होत बोलला. त्याला अमितची भीती वाटत होती. कदाचित त्याला जराच कळलं असेल तर मग सगळं संपलं असं वाटत होतं त्याला. ओह, बायकोची प्रत्येक गोष्ट ऐकायची असते आणि अंमलात पण आणायची असते, नाहीतर परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. अमित त्याच्या गालावर टॅप करत हसून बोलला. खरं तर ह्यावेळी त्याला त्याची जान आठवत होती, जी बालिश हट्ट करायची कधी कधी त्याच्यासमोर. कधीच कोणते मोठे हट्ट नव्हते केले तिने त्याच्याकडे, पण जे पण छोटे मोठे हट्ट करायची तो आवर्जून पूर्ण करायचा. हेच सगळं आठवून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. त्याचा हा अवतार पाहून कुणाल पण थोड्या वेळासाठी स्तब्ध झाला. पण ब्रो, काही काम होतं का? नाही म्हणजे तू चक्क आज माझ्या बेडरूममध्ये आलास म्हणून विचारलं. कुणाल थोडासा कचरतच बोलला. ॲक्च्युली उद्याचं ग्रँड प्रीमियर आहे, ते तर तुम्हाला माहीतच आहे, म्हणून मुद्दाम तुला आणि किंजलला त्यासाठी इन्व्हाइट करायला आलो होतो. मला तुम्ही दोघे तिथे हवे आहात, अमित बोलला. ब्रो, इन्व्हिटेशन कशाला हवं आहे? आपल्या घरचंच फंक्शन आहे, मग आम्ही तर येणारच ना, कुणाल हसून बोलला. गुड, किंजलला पण सांग, येतो मी, अमित बोलला आणि तिथून निघून गेला. तेव्हा कुठे कुणालने एक सुस्कारा सोडला. काय म्हणत होता अमित राज्याध्यक्ष? किंजल, जी आता वॉशरूममध्ये होती, तिने बाहेर येऊन विचारलं. काही नाही, उद्याच्या फंक्शनसाठी आपल्याला इन्व्हाइट करायला आला होता, कुणाल दात विचकत बोलला. ओह, किंजल नाहीमध्ये मान हलवून बोलली. त्याला वाटतं हे सगळं त्याचं ऐश्वर्य आहे आणि आपण त्याच्याकडे काम करणारी माणसं, पण पुढच्या थोड्या दिवसात हे काहीच त्याचं राहणार नाही, अशी पूर्ण व्यवस्था मी करून ठेवली आहे. ह्याची त्याला अजिबात कल्पना नाही आहे. कुणाल दूर कुठेतरी बघत विचार करत बोलला. एनिवेज, मला झोप येते, तू तुझं झाल्यावर ये झोपायला, किंजल बोलली. तिला त्याच्या कोणत्याच गोष्टीत काहीच इंटरेस्ट नव्हता, कारण इतक्या वर्षात काय झालं नाही ते आत्ता होईल असं तिला अजिबात वाटत नव्हतं. बरं, तू झोप, मी येतो, कुणाल बोलला आणि त्याने कोणाला तरी कॉल केला. इथे रॉनी त्याच्या रूममध्ये त्याच्या बेडवर एक फोटो हातात घेऊन होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आरू, का तू सोडून गेलीस आम्हाला? तुझ्या सोबत तर नाही, पण तुला बघून बघून तरी मी जगलो असतो गं. तुला आजपर्यंत मी विसरू शकलो नाही, पण अचानक ती अश्विनी का आपलीशी वाटू लागली नाही कळलं. जे इतक्या वर्षात नाही झालं त्याच फिलिंग्स तिच्यासाठी का जाणवू लागल्या नाहीच कळलं गं. पण बघ ना, ती पण खोटारडी निघाली. आय एम हर्ट, व्हेरी हर्ट. तो खूपच आक्तिक होऊन रडत त्या फोटोसमोर आपले फिलिंग्स एक्सप्रेस करत होता. इथे अमित त्याच्या बेडवर झोपला होता, पण त्याला झोप काही लागतच नव्हती. सतत जानूसोबतच्या त्यांच्या जुन्या आठवणी त्याच्या डोळ्यांसमोर येत होत्या आणि तो अस्वस्थ होत होता. तो इथून तिथे कूस बदलत होता, पण त्याला झोप लागतच नव्हती. मीत, काय झालं? डू यू मिस मी? समोर त्याची आधीची जानू उभी होती आणि ती त्याला विचारत होती. तिने छान ब्लू कलरची साडी नेसली होती. जशी रोज सकाळी ती त्याला उठवायची तशीच ती आता त्याच्या समोर उभी होती. तो तर तिला पाहतच राहिला. काय झालं मीत, सांगा ना, डू यू मिस मी? तिने पुन्हा त्याला विचारलं. यस जान, आय मिस यू सो मच. मला नाही लागत झोप तुझ्याशिवाय, तो बोलला. आवाजात खूप ओलावा होता. नका इतकं मिस करू मला मीत, मी तर तुमच्या आतच तर आहे, तुमच्या हृदयात, हो ना? या इथे माझ्या जवळ या, ती बोलली आणि त्याच्या बेडवर जाऊन बसली. तसा तो पण तिच्या बाजूने सरकला. ती बेडला पाठ टेकून पाय सरळ सोडून बसली आणि त्याला इशाऱ्यानेच तिच्या मांडीवर डोकं ठेवायला सांगितलं. तसा तो हिप्नोटाईज झाल्यासारखा तिच्या बाजूला गेला आणि त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. तशी हसली ती
आणि तिने तिचे नाजूक हात त्याच्या केसात फिरवून ती त्याला आता रिलॅक्स फील करू लागली. तसे त्याने मात्र समाधानाने डोळे मिटले. ती त्याच्या केसांतून हात फिरवत होती आणि त्याच्या डोक्याला मसाज करत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल होती, समाधानाची. त्याला तिच्या मांडीवर कधी झोप लागली कळलंच नाही आणि तो गाढ झोपी गेला. सकाळी त्याला जाग आली तेव्हा तो एकटाच त्याच्या बेडवर झोपला होता. त्याने घड्याळात पाहिलं तर आता 6चा अलार्म वाजला होता. तसा त्याने तो बंद केला. आज पूर्ण रात्रीत त्याला एकदाही जाग आली नव्हती. त्याला आश्चर्य वाटलं, कारण तो डायरेक्ट सकाळी अलार्मच्या आवाजानेच उठला होता. मग त्याला आठवलं की त्याच्या जानूच्या मांडीवर तो झोपला होता आणि तिच्या कोमल हाताच्या स्पर्शाने मसाज केल्यानंतर त्याला ती गाढ झोप लागली होती. म्हणजे ते माझं स्वप्न होतं तर. ओ गॉड, किती क्यूट स्वप्न होतं. पण हे स्वप्न आता सत्यात उतरवण्याची वेळ आलेली आहे जान. तुला कायमची माझ्या जवळ घेऊन येण्याची वेळ आलेली आहे. तो गालात हसत बोलला आणि मग जिममध्ये निघून गेला. अमितने त्याचं आवरलं आणि तो खाली डायनिंग टेबलवर येऊन बसला. आज ग्रँड प्रीमियर होतं म्हणून तो लवकरच चालला होता ऑफिसला. सगळी तयारी तर टीमने केली होती, पण तरी त्याला सगळंच परफेक्ट हवं असायचं, म्हणून तो लवकर जाऊन सगळं ओके आहे की नाही ते बघणार होता. मॉम, डॅड, तुम्ही पण वेळेत या. स्पेशली मॉम, तू तयार व्हायला जास्त वेळ घेऊ नकोस. तू मला तिथे वेळेत हवी आहेस. आफ्टर ऑल रीमा फॅशन इंडस्ट्रीजची ओनर आहेस तू, नाहीतर तयार व्हायलाच वेळ लावशील. अमित नाश्ता करत करतच बोलला. तसे डॅड गालातल्या गालात हसले आणि त्यांना पाहून अमित पण हसला. पण दोघांचंही हसू क्षणात गायब झालं, कारण आता मॉम बारीक डोळे करून रागाने त्यांच्याकडे पाहत होत्या. आय एम डन, बाय एव्हरीवन, अमित बोलला आणि तिथून पळ काढला त्याने. वादळापूर्वीची शांतता त्याला चांगलीच कळून आली होती, म्हणून तिथून निघालेलंच बरं असं वाटून तो सटकला. काय मुलगा आहे, ठिणगी टाकून पळून गेला. आता मी काय करू? डॅडने मनातच सुस्कारा सोडला आणि जसं काही झालंच नाही ह्या आविर्भावात तिथून सटकू लागले ते. तुम्ही कुठे चाललात? मला कळत नाही का तुमचं काय चाललंय? रीमा बोलल्या. मी काय केलं आता? राम बिचारा फेस करून बोलले. सगळं कळतं हा मला. मुलाला पुढे करून तुम्ही तुमच्या मनातलं सांगत असता ते. रीमा चिडून बोलल्या. अगं काहीही काय? मी कुठे काय केलंय? राम बिचारे फसले होते आता. मला सगळं कळतं हो, म्हणे मी वेळ लावते तयार व्हायला. रीमा बडबडतच त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. तसा रामने डोक्यावर हात मारला. करावं कोणी अन भरावं कोणी? स्वतःच्या मुलाला मात्र काहीच बोलणार नाही. एक मीच सापडतो हिला सगळा राग काढायला. राम एक सुस्कारा सोडत बोलले आणि मग ते पण रीमाच्या पाठोपाठ त्यांच्या रूममध्ये निघून गेले. जानू पण रेडी झाली होती. आज तिने छान ब्लॅक कलरची नेटेड साडी नेसली होती आणि त्यावर सगळे डायमंडची ज्वेलरी घातली होती. त्या ब्लॅक कलरच्या साडीमध्ये तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. तिचा गोरा रंग उठून दिसत होता. तिने त्यावर सिल्वर कलरची पर्स घेतली आणि ती रूममधून बाहेर आली. वाव जानू, खूप छान दिसतेस, आशू बोलली. थँक्स आशू, जानू पण बोलली. आज जिजूंचं काही खरं नाही, आशू तिला डोळा मारून बोलली. तशी तिच्या चेहऱ्यावरही तिच्याही नकळत लाली चढली. पण लगेच परवाचा इन्सिडेंट्स आठवला आणि हृदयात चर्र झालं, कारण तो अजूनही आपल्यावर चिडलाय असंच वाटत होतं तिला. शेवटी स्वतःला सावरलं तिने आणि मनातले विचार झटकले. आशू, आज कदाचित उशीरच होईल मला. तू वाट पाहू नकोस. तू आणि मुलं तुम्ही जेवून घ्या, ओके? मी निघताना कॉल करेलच, डोंट वरी, जानू बोलली. हो जानू, तू अजिबात काळजी नको करूस, मी आहे ना, आशू बोलली. बाय, येते मी, बोलून जानू बाहेर पडली. रॉनी, ऑल सेट? अमितने सेटवर आल्या आल्याच विचारलं. येस बॉस, सगळं काही ओके आहे, नॉट टू वरी, रॉनी बोलला. बाकीच्या सगळ्या मॉडेल्स आलेले आहेत, फक्त शर्वी मॅम अजून पोहोचली नाही आहे. त्यांना गाडी पाठवली आहे घ्यायला, रॉनी बोलला. ओके, आणि आपला बाकीचा स्टाफ? अमितने विचारलं. सगळेजण आपल्या आपल्या कामाला लागले आहेत बॉस, ते पहा, रॉनीने अमितला समोर बोट करून दाखवलं. तसा अमित त्या बाजूने पाहू लागला. रॉनीला अमितचा रोग कळला होता म्हणून त्याने जानूकडे बोट दाखवलं होतं. अमितच्या चेहऱ्यावर मात्र भली मोठी स्माईल आली होती तिला पाहून.
त्या ब्लॅक कलरच्या साडीमध्ये अगदी चकाकत होती ती. आधीच इतकी सुंदर होती ती आणि आज व्यवस्थित मेकअप करून आल्यामुळे खूपच लोभत दिसत होती ती. क्षणभर त्याची नजर हटलीच नव्हती तिच्यावरून. तो तसाच एकटक तिच्याकडे पाहत होता. ती मात्र आदर्शसोबत त्या प्रोजेक्टचं बारकाईने स्टडी करत होती, जेणेकरून ते योग्य पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट व्हावं एवढीच काय ती इच्छा होती तिची. थोड्या वेळाने तिची नजर पण अमितवर गेली आणि त्याची आपल्यावरच खिळलेली नजर पाहून ती अस्वस्थ झाली आणि खाली मान घातली तिने. तो मात्र गालात हसला तिला तसं पाहून. ठिकठिकाणी रांगोळी काढली होती. रंगीबेरंगी कारंजे उडत होते. फुलांचं डेकोरेशन केलं होतं. एकंदरीत राज्याध्यक्षांचा हा फॅशन शो ग्रँड प्रीमियर नक्कीच ग्रँड होणार होता, ह्यात काहीच शंका नव्हती. आता सगळे गेस्ट यायला सुरुवात झाली होती. मोठे मोठे सेलिब्रिटी पण आले होते. नामांकित लोक जज म्हणून नेमण्यात आले होते. खूप साऱ्या ब्रँडचं प्रमोशन तिथे केलं जाणार होतं, म्हणून भारतातल्या खूप मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक पण तिथे आले होते. पूर्ण हॉल भरून गेला होता. अमितने एकदा पूर्ण हॉलवर नजर टाकली आणि स्माईल केली. इतक्यात रॉनी तिथे धापा टाकत आला. बॉस, रॉनी श्वास घेत बोलला. व्हॉट हॅपन रॉनी? अमितने विचारलं. बॉस, ते शर्वी मॅम इकडे यायला नकार देत आहेत, रॉनीने एका दमात सांगून टाकलं. व्हॉट? बट व्हाय? अमितने रागात विचारलं. बॉस, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते तुम्ही मान्य केलं तरच त्या इथे पोचतील असं बोलल्या त्या. रॉनी बोलला. व्हॉट द हेल? इज शी आउट ऑफ हर माइंड? ती स्वतः शो स्टॉपर आहे ह्या शोची आणि तरी असं अनप्रोफेशनल बिहेव करते. युजलेस. अमितच्या रागाचा पारा आता भलताच चढला होता. कॉल हर राईट नाव. अमित चिडूनच बोलला तसं रॉनीने शर्वीला कॉल केला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.